मेघा, झालेच नाही का कामं? हा, सकाळपासून कामच करून राहिली तू. आता 2-2:30 वाजले, तू हे कामच नाही संपले काय? चालत नाही का प्रीतीताईच्या गावाले? किती वाजता चालतं? अजी कामं गिमं लय वेळचे झाले माये, 12 वाजताच झाले. हा, कामं गिमं करून मस्त बसली होती मी. पण तुमचाच तर येवाचा पत्ता नव्हता. कुठं गेले होते तर तुम्ही? मग अजून म्हटलं गळा किती वेळ आहे, काय वेळ आहे, तर चाल बा एक वेळा अजून झाडू लावून द्या म्हटलं, कचरा वचरा असन तर. नाही तर मग आत्याबाई म्हणन गावाला गेली तर घरी झाडून नाही गेली, कचराच करून ठेवला. त्याच्यानं म्हटलं झाडू मारून घ्याव बा. कर ना तर मग तयारी, पटकन घर झाड आणि कर तयारी, लवकर निघून जाऊ आपण. 10 मिनिट थांबा ना तुम्ही, 10 मिनिटाचं काम आहे. घर झाडतो आणि तयारी करतो. साडी तर घातलीच आहे मी. ठीक आहे, कर तयारी तू. आज म्हटलं आपण गावाला जाऊन राहिलो प्रीतीताईच्या घरी, म्हणून आज प्रीतीताई कामाला नाही गेली. म्हणे तुम्ही येऊन राहिले बा, आणि काय मी कामाला जाऊ? तर चांगलं नाही वाटत म्हणे पाहुणे परी असले म्हणजे घरी. त्याच्यानं म्हणे आजचा रोज पाडला म्हणे मी, आणि तुम्ही अजून आलेच नाही म्हणे 2 वाजले तरी. तर फोन आला होता आत्ताच. ठीक आहे ना, तर झालीच आहे ना तयारी. करा तुम्ही तयारी करा आणि चला मग. पॅकिंग वॅकिंग तर करून ठेवली ना त्या? हो हो, पॅकिंग करून ठेवली ना, कालपासूनच करून ठेवली मी पॅकिंग. तर आठवणीनं ब्रश घेऊन घ्यायचं म्हटलं दोघांचे, नाही तर भुलशील. अमाय हो गड्या, ब्रश राहिले ठेवायचे. बरं झालं मला आठवण दिली तुम्ही, तर आत्ताच ठेवून देतो मी बॅगेत ब्रश. हो तेच, नाही तर मग बोटानं ब्रश करा लागन तिथं, नाही तर मग विकत घ्या लागन. हा, म्हणून राहिलो घरचेच घेऊन घे. हो घेतो म्हटलं, घेतो. दा, सूरज दा, हाय काय घरी? सूरज दा, हाय काय घरी? बोल ना बारक्या, काय झालं? सूरज दा, म्हटलं तुमच्या गाडीची चाबी पाहिजे होती. बारक्या, दिल्ली असती गाडीची चाबी, पण आता मीच चाललो म्हटलं पाहूनपणा तू या वहिनीले घेऊन. सूरज दा, 10 मिनिटासाठी गाडी द्या फक्त, 10 मिनिटात येतो म्हटलं मी, 10 मिनिटात. कुठं चालला पण तू एवढ्या अर्जंटमध्ये? आता निघतोच म्हटलं आम्ही, वहिनीची तयारी झाली, आता निघण्यातच आहो आम्ही, नाही तर दिल्ली असती गाडी. पाय ना गावात कोणी दिन तर कोणाची घेऊन जाय. हा, असं ना तिकडे रोशन किशनची गाडी खाली जाऊन पाय. गेलो होतो दा आम्ही, रोशनच्याच घरी गेलो होतो, पण घरी नाही आहे तो. कुठं कामाला का काही गेला म्हणते ना, गाडी नाही आहे घरी. त्याच्यानं मग तुमच्या घरी आलो मी. तर द्या ना, 10 मिनिटाचं काम आहे, 10 मिनिटात आणून देतो म्हटलं गाडी. 10 मिनिट थांबून जा ना म्हणा वहिनीले. हा, देऊन द्या ना आता गाडी. बरं, घेऊन जाय मग गाडीची चाबी आणि आणून दे मग. हा, पटकन. बरं आणून देतो, द्या ना मग चाबी. येतो मग सूरजदा मी पटकन. ये मग, हा लवकर येतो, नाही तर वाट पाहायला लावशील. किती वेळ आहे जी अजून? थांबून जाय ना, 5 मिनिट टाइम आहे म्हटलं, अजून काही काम असेल तर करून घे ना. झाले ना आता सगळेच कामं झाले. आता कोणते कामं करायला लावता? मग आणि झाडू लावत होती तर म्हणत होते कामं नाही झाले काय, ना आता म्हणून राहिले का कामं करून घे. अरे यार, त्या बारक्यानं गाडी नेली, अजून आणून नाही दिली. मला म्हणत होता का 10 मिनिटांना आणून देतो दा, अजून आलाच नाही. समजायला पाहिजे ना तुम्हाला, आता आपण जाऊन राहिलो तर नाही द्यायला पाहिजे कोणाला गाडी. हा, 10 मिनिट म्हणतो, 10 मिनिटांना आणून देते काय कधी? हा, अर्धा एक तास लावून म्हटलं, आता अजून थांबा मग. तो म्हणत होता अर्जंट आहे तर असं बा अर्जंट काम, त्याच्यानं देऊन दिली गाडी. तर याच्या पुढे देईन काय मी त्याला गाडी? असा खोटा बोलते तू. टाईम असून त्याला आले तर घेतो म्हटलं मग एक झोप मी. राहू दे ना, झोप गिपू नको, अजून झोपचीन मग म्हणशील तयारी करू द्या, साडी घालू द्या. हा, मेकअप खराब होईन ना. काय हो, मला तर लय राग येते बा तयारी गियारी करून बसाले. तयारी केल्याबरोबर पटकन निघालं तर चांगलं वाटते, नाही तर तयारी करून वाट पाव अजिबात नाही आवडत मला, खरंच सांगून राहिले. हा, तयारी करायला लावता चाबी दुसऱ्याला देऊन देता. आता मले काय माहिती असं अटकून ठेवन म्हणून. हा, येतो दा, अर्जंट आहे, याच्या घरी गेलतो आणि त्याच्या घरी गेलतो, गाडी नाही भेटली. म्हटलं आता आपण तर कामी पडावं, आपल्याजवळ गाडी आहे तर त्याच्यानं घे बा, काम भागून घे तू. या चांगल्यासाठी दिली त्याला गाडी, तर पाय ना आपल्याला सर थोडा आला आता. मग किती राग येते आता. तयारी वयारी साडी गिडी घालून तयार झाली मी, अजून बसन. हा, अर्धा एक तास नाही आला तर मग अजून डबल तयारी करा. हा, तेच काम करायला जीवार नाही येत काय? एक वेळा तयारी केली आणि पटकन निघाला तर चांगलं वाटते. 12 वाजतापासून तयारी करून बसली आहे म्हटलं मी. हा, तुमची वाट पाहत होती, तुम्ही आले तर आता गाडी नाही आहे. हा, दिल्ली त्याला गाडी. बरं जाऊ दे, गुस्सा नको करू तू, येऊन जाईन तो. फोन लावला त्याला, येतो म्हणे 10 मिनिटात येतो म्हणे. हो, सांगायचे 10 मिनिट राहते, ते 10 मिनिटात येते काय? राहते कुठं सांगते कुठं, खरं खरं सांगते काय? ठीक आहे ना, तर जाणंच आहे आपल्याला, आल्याबरोबर निघून जाऊ. हा, चाय बनव, नाही तर चाय घे पिऊन घे, आईले दे. राहू द्या आता, काय चाय पिता एवढ्या दुपारी ऊन तपते. सूरज, काय झालं म्हटलं? जाऊन नाही राहिले काय तुम्ही? जातो नाही, तयारी गियारी झाली आमची, पण गाडी नाही आहे म्हटलं घरी. बारक्या आला होता, दादा अर्जंट काम आहे म्हणे, 10 मिनिटासाठी द्या बा गाडी. तर लय वेळचा गेला तो, तर अजून आलाच नाही. फोन लावून राहिलो तर म्हणते 10 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो. आता अर्धा एक तास झाला. अरे, तो गाडी बरोबर नाही चालवत. एक तर लहानसा पाय नाही पुरत त्याचे बरोबर. हा, इकडे तिकडे कुठं ठोकठाक करून देईन तुझी गाडी, तर राहशील मग. बरोबर चालवते काय तो? हा, एकदम हव्यात उडवल्या आणि चालवते म्हटलं तो. हा, चांगला नाही चालवत. आता म्हणत होता दादा गाडी देऊन द्या, गाडी देऊन द्या. तर त्याच्याजवळ गाडी नाही आहे, तर द्या लागते आई, मदत करा लागते. हा, मित्रच होय ना.
ते बरोबर आहे, मित्र होय, पण आता तुम्ही जाऊन राहिले होते ना, सांगायला पाहिजे होतं का मी जाऊन राहिलो बा, आज काही गाडी देत नाही. हा, त्याला तशी जास्त गाडी द्या नाही लागत. तुला माहित आहे ना, तो वेळेवर कधीच आणून नाही देत. हा, 5 मिनिटासाठी म्हणते ना, 2-2 घंटे येत नाही म्हटलं तो, असा तर लोफर बोलते तो. आणि काय तुम्ही त्या लोफरवर भरोसा ठेवता बा. बरं जाऊ दे, समजलं मला. आता नाही देणार त्याला याच्या पुढं गाडी. जेव्हा खाली बिली राहीन गाडी तेव्हा देत जाईन त्याला. नाही तर काय मग, जेव्हा घरी राहायचं तू कुठं चालला नाही तेव्हा देऊन द्यायची. पण आता तुम्ही चालले होते, तुमची तयारी झाली होती. तयारी गियारी करून बसले आता वाट पाहत. उलटच काम करता बा, उलटे उलटे. येऊनच राहिला तो, येतेच आता. 10 मिनिट लागन त्याला, मग निघून जातो. अन मेघा, शिदोरी बांधली प्रीतीसाठी? शिदोरी नेजो ना बांधून. हो आत्याबाई बांधली ना, शिदोरी की बांधली. हो तेच म्हटलं. आई आणली त्यानं गाडी. बरं जा मग आता, पटकन चालले जा. अन बरोबर जा. आणि गाडी गिडी व्यवस्थित चालव जा. आई व्यवस्थितच गाडी चालवतो मी. तुला माहित आहे ना, माझ्या गाडी चालवणं व्यवस्थितच चालवतो म्हटलं. हो, आणि मेघा काही बांधून घ्यायचं म्हटलं डोक्याला घे. ऊन आहे. हो आत्याबाई. बरं या मग. येतो मग आई. हो हो. अरे यार शिट, काहून काय झालं? पेट्रोल संपलं मेघा. पेट्रोल नाही आहे गाडीत. मग बाई आता कसं जाऊ मग आपण? पाहू ना आता, कोणाला ना कोणाला मागा लागन मदत. कोणी येईन म्हटलं इकून गाडीवाला, तर द्या लागन हात मग त्याले. काय हो, तुमचं बी कसं काम राहते बापा. एक तर अडथळे शिवून राहिले. आजचा दिवस खराब आहे का काय आहे तर. घरून निघालो तर ती उशिरा. अर्ध्या रस्त्यात नाही पोचलो तर गाडीतलं पेट्रोल संपलं. तर तुम्हाला टाकी फुल नाही ठेवता येत? कुठं येवा जावाचं राहते तर. तुम्हाला माहित होतं ना आपण आज गावाला चाललो तर पेट्रोल टाकायला पाहिजे बा म्हणून. काहून नाही टाकून ठेवलं तुम्ही पेट्रोल? कालच म्हटलं 300 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं मी, आपल्याला आज जावं लागते बा म्हणून. पण ह्या घेऊन गेलता ना गाडी बारक्या, तर त्यानं मस्त घुमवली गाडी आणि पेट्रोल काही टाकलं नसन त्यानं. मग काय असाच गाडी घेऊन जाते काय तुमची? पेट्रोल घे नाही टाका लागत काय? काय पाण्यावर चालते काय गाडी? समजायला तर पाहिजे का पेट्रोल टाकून द्यावा म्हणून. एक तर गाडी घेऊन जाते, पेट्रोलही खतम करून ठेवून देत नाही. आणि आता बसा इथं अर्ध्या रस्त्यात. सांगता नाही येत काय हो तुम्हाला? सांगत जा ना का गाडी घेऊन जाता तर पेट्रोल टाकत जा म्हणून. फक्त चाबी देऊन देताना घेऊन जा. आता त्यानं काय म्हटलं होतं मेघा की 10 मिनिटात येतो दा. मग 10 मिनिटासाठी चालला तो, तर काय पेट्रोल टाकून मागन काय 10 मिनिटासाठी? ये बा पटकन. आपण त्याला तर समजायला पाहिजे ना की हे लोक बाहेर गावी चालले, यायले पेट्रोल कमी पडन. आता पेट्रोल टाकून द्यायला पाहिजे, हे त्याचं काम होतं. पण त्यानं नाही टाकलं पेट्रोल. तर बोलतो ना मी त्याला, बोलन म्हटलं बोलन. खरंच बा, तुमच्या संग या पहिल्यांदा चालली म्हटलं मी प्रीतीताईच्या घरी. पहिल्यांदा कायले, दुसऱ्यांदा चाललो आपण. लग्न झाल्यावर नाही गेलो होतो काय? तेव्हा आपण नवीन होतं, तेव्हा तर तुम्ही घेऊनच गेले. प्रीतीताईनंच बोलावलं होतं आपल्याला. आणि बाकीच्याही बोलावलं होतं का मेघाला घेऊन ये जो. पण आपण म्हटलं तसं पहिल्यांदा चाललो ना. आता गाडी येईन तर ठीक आहे, नाही तर मग काय करायचं? धक्का मारू काय मग मी? मी की नाही मारणार धक्का गिक्का नाही मारत मी. नाही ते एक काम करा, तुम्ही बारक्याला फोन लावा ना, सांगा त्याला पेट्रोल कमी नाही टाकलं. बोला त्याला म्हणा का बॉटल घेऊन जाय आणि पेट्रोल आणून दे आमच्या गाडीसाठी. पेट्रोल नाही आहे. थांब ना, थोडीशी धीर तर ठेव तू. येईनच. दिवस गेला काय, दिवसच आहे ना, रात्र नाही झाली. कोणाची ना कोणाची गाडी येईनच. आता चालू रस्ता आहे, येईन एखाद्याची गाडी. मागू कोणाला मदत? मग आता कोणाला मदत मागता तर कोण येते काय नाही. एक हा शॉर्टकट रस्ता. इकडे काय जास्त गाड्या चालू राहते काय? राहते शॉर्टकट जाणारे येते कोणी ना कोणी. म्हटली कोण शॉर्टकट रस्ता आहे बा, लवकर पोचून जाऊ. येतेच म्हटलं, वावर गिवरवाले चालूच राहते रस्ता, काही बंद नाही राहत. दिमागच खराब झालं या बारक्याच्या ना असतं. नाही तर काय मग, चाबी नेली 10 मिनिटासाठी ना, अर्धा एक तास आलाच नाही. आणि आता इकडे आलो आपण गाडी घेऊन तर पेट्रोलही नाही त्या गाडीत. कुठं गेला असन तो लय दूर गाडी घेऊन. कुठं गेला असन सांगत नाही तो बरोबर, कुठं जाते काय जाते. जाऊ दे ना, आलं माझ्या लक्षात. आता याच्या पुढे त्याला गाडीच नाही देत मी. चांगल्या कामासाठी द्या तर आपलंच वाईट होते. प्रीती काय झालं म्हटलं? तुझ्या भाऊ येणार होता ना आज, येते का नाही येत? 5 वाजले ना आता. येतो म्हणे ना. सकाळपासून वाट पाहून राहिली म्हटलं तू. भाऊ येऊन राहिला. तुझ्या भावाच्या नाच तुझ्या रोजही पडला, पण तुझ्या भावाला तुझी कदर नाही म्हटलं. 5 वाजले तरी आला नाही बा तुझ्या भाऊ. कोणत्या गाडीनं येऊन राहिला तर. गाडी गिडी भेटली त्याले? अजून भेटलीच नाही. त्याच्याजवळ तर स्वतःची गाडी आहे. कायले त्याला गाडी नाही या लागते, बसनं न ऑटोनं. स्वतःचीच गाडी आहे म्हटलं, येऊन जाईन तो. तुम्ही कायले टेन्शन घेऊन राहिले? दिवस डुबाच आहे ना, 5 वाजले. येते तो 6-7 वाजेपर्यंत. हाव काय? हो, कामाला की गेला असन ना. कामाला नाही गेला तो, घरीच होता. फोन लावला त्याले तर दही म्हणे मग गाडी घेऊन गेला म्हणे कोणीतरी. तर अजून आला नाही म्हणे तो आल्यावर निघतो म्हणे आम्ही. तर आता येऊन राहिला असन म्हणतं. फोन लावून नाही विचारायला पाहिजे काय? निघाले नाही निघाले, कुठपर्यंत पोचला, काय पोचला? स्वयंपाक बनवा लागते, नाही बनवा लागत. आणि जर त्यानं कॅन्सल केलं असन तर? नाही ना, येतो म्हणे ना, बनवून ठेवतो ना मी स्वयंपाक. स्वयंपाक बनवून ठेवतो, वाया नाही जात म्हटलं. नाही येणार तर आपल्याला उद्या होऊन जाईल. फ्रीज तर आहेच ना ठेवाले, काय खराब होईल काय?
अच्छा, तर शिळं पातच आरशीन काय मग तू? ते नाही येणार तर? आता म्हटलं तुम्हाला तर खरंच चालून राहिली काय शिळं पात? भाजी तर बनवाच लागते ना, नाही बनवून ठेवत मी त्याच्यासाठी स्वयंपाक. आल्यावर म्हटलं गरम गरम 4-5 पोळ्या बनवून घेईन. स्वयंपाक बनवते काय आणि कधी बनवशील यायलाच मोठं टेन्शन. यायला बनवायला लावून राहिली काय तर येणार येईन, यायलाच मोठी घाई. आले नाही काय आणि कुठं पोचले आणि काय पोचले. जा ना तुम्ही, घुमून फिरून नाही येत का? कुठं पाठवत आता मले? कोण घरी राहतो तर गमत नाही का म्हटलं तुले? चांगला नाही दिसत काय मी घरी? नाही नाही, तसे नाही म्हणून राहिले मी. मित्र आले असन तर भेटून या म्हटलं. कुठं काय कामागिमाले जा लागते तर विचारपूस नाही करायला लागत काय? कामाचं टेन्शन नको घेऊ, माया काम चालूच आहे म्हटलं. आजच्या दिवस होती आम्हाला सुट्टी, उद्यापासून जाच लागते. हा काय, चाय गी बनवा लागते काय मग तुमच्यासाठी? बनवत असन तर बनवून घे ना, मग बनवून घे ना, आई बाबाला देऊन दे न. गोड बनवतो म्हटलं मस्त, न गुळाचा बनव. हो, चहा बनवू काय तर गुळ टाक, साखर नको टाकून, अद्रक टाक ना, विलायची नको टाकू. फरक राहते बाबा. ठीक आहे ना, ठीक आहे, गुळाचाच बनवतो मग, अद्रक घे टाकून. हो हो, बनव मग बनव. येईन व कोणाची गाडी? इथंच राहा लागेल म्हटलं, का इथंच मुक्काम करा लागेल आपल्याला? येईन गाडी लावा ना त्याले फोन, बारक्याले लावा बा. एक तर माझा दिमाग खराब होऊन राहिला आता. हो यार, वाट पाहून राहिलो किती वेळपासून, एकही गाडी नाही आली. येईनच आता, संध्याकाळचा टाइम आहे, येईन म्हटलं. दुपारी सुपारी गाड्या बंद राहते ह्या उन्हाच्यानं. ऊन नाही का आता, किती ऊन तपते. आता येईन तर येईन बापा. हो, प्रीतीताई वाट पाहत असन, म्हणत असन एवढा मोठा दिवस गेला अजून आले नाहीये लोक, येते का नाही येत. नाही तर काय मग, वाट पाहून राहिले असन तिकडे. हॅलो, बोल ना प्रीतीताई. कुठं आहे रे म्हटलं? कुठं आहे तू? येतो का नाही येत बाबा? सकाळपासून वाट पाहून राहिली म्हटलं मी, अजून आला नाही तू. पूर्ण दिवस गेला म्हटलं एवढा मोठा. प्रीतीताई काय सांगू, रस्त्यानंच आहे आम्ही, येऊनच राहिलो. ह्या टाइम वर काय म्हटलं घरी येवाचा? तुझे भाऊ येत नाही, तुझ्या भाऊ येत नाही, तुझ्या भाऊ येऊन राहिला ना, येते नाही येत. 10 वेळा विचारून राहिले म्हटलं, कुठं आहे काय, कोणत्या गाडीने येऊन राहिले. त्याले म्हटलं तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हटलं, येते म्हटलं तो बरोबर. इकडे आली होती मी, मायपोराले बोलावाले तर लावला मग फोन. मी म्हटलं येतं का नाही येत बा, का केलं तुम्ही कॅन्सल आजचं येवाचं? येऊन राहिलो म्हटलं, आम्ही दोघे जण येऊन राहिलो. गाडीतलं पेट्रोल संपलं होतं, त्याच्यानं टाइम लागला. इकडे शॉर्टकटचा रस्ता नाही काय, त्या रस्त्यानं येत होतो, पण गाडीतलं पेट्रोल संपलं तर मग वाट पाहत बसलो आम्ही, कोणाची गाडी येईन तर येईन बा. मग आता हाय गाडीत पेट्रोल? हो आहे ना, एका काकाजीची गाडी आली तर त्यानं दिलं मग आम्हाला थोडंसं पेट्रोल. तर आलो बा आम्ही पेट्रोल पंप पर्यंत, मग तिथं पेट्रोल टाकलं आणि आता येऊनच राहिलो आम्ही. पोचतो, अर्ध्या तासात पोचतो म्हटलं. बरं या मग, मी स्वयंपाक गिंपाक करून ठेवतो तुमच्यासाठी. गाडीत पेट्रोल टाकत जा ना मग, ते बी काम मला लगत दिसते मला. पेट्रोल टाकूनच ठेवतो म्हटलं प्रीतीताई, मी कधीच पेट्रोल मला कमी नाही पडत. पण सांगतो मी तुला काय झालं तर घरी आल्यावर, सगळं मॅटर सांगतो म्हटलं शांततेनं. बरं ये मग. हो हो, येतो. ठीक आहे मग प्रीतीताई, ठेवतो फोन. बरं ठेव मग. काय रे, एवढ्या दूर येता तुम्ही खेळाले? तुम्हाला सांगतो ना, इकडे येत ना का जात जाऊ. पुलावर येता, पडले सवरले लागलं. नाही हात पाय मोडून ठेवा ना तुम्ही. आता पुढच्या महिन्यात पेपर आहे ना, अभ्यास करत जाणं. देऊ काय? आशाला सांगतोस मी तुझं नाव. आणि तू ते बी नाव सांगू काय मंदाताईले? राजू समजत नाही का? एवढ्या दूर येतो खेळाले, सांगत नाही, सवरत नाही. रोज येतो काय? मी आजच आलो म्हणून राहिला. त्या बाबाला की माहित होईन तर मारन ना. माहित आहे ना आज बाबा घरी आहे म्हणून. ते तरी बरं झालं का मी तुला पावाले आली. कुठं गेला. काम धंदे सोडून बोलावाले या लागते. स्वयंपाकाचा टाइम आहे. आणि तुम्ही आणत नका जात जाऊ यायले, नाही तर तुम्हाला झोडपण मी याच्या बरोबर. चला आता पटकन गावात. कोणी घेऊन जाईन ना घुमणारे लोक. घेऊन जाईन म्हटलं पोत्यात भरून, तेव्हा तुम्हाला समजन. नाही, आम्ही गावाजवळच तर खेळतो. काय लय दूर आलो काय? हो, गावाजवळ आहे ना तुम्ही. चला आता पटकन गावात चला. नाव तुमच्या माय बापाला फिकर नाही राहत. जिकडे खेळते तिकडे खेळू देते. त्या अशा बी काय माहित काय करत राहते तर. संध्याकाळ झाल्याबरोबर लेकराले घरी ठेवायचं नाही. अरे वा, आता घरी वा चंदू. आणि हनी चाल म्हटलं घरी वाय. हो काकू, घरीच आता आम्ही. आता येणारच होतो थोड्या वेळानं येणार होतो. चल रे राजू, चाल पटकन. बाबा येईन तर अजून म्हणून कुठं गेलीये. आता आजी आहे ना घरी, मग आजी जवळ खेळता नाही येत काय? चला आता पटकन. हाय प्रीती, रिया कुठं गेली म्हटलं? घरी नाही दिसून राहिली ते. बाबा संग गेली नव्हते. बाबा घेऊन गेले म्हटलं रियाले, दुकानात गेले लसन. हो, बाबाच्या मागं लागतेच ते. काय झालं मग म्हटलं प्रीती, दिवस गेला, येते का नाही येतो या भाऊ? काहून हो तुम्ही त्याच्या मागच लागले? येते ना तो. हो काय? बाप रे, आत्ताले पाहुणे. एवढ्या लवकर या लागते पायटीच. काय करा मग प्रीतीताई, आलो ना बा, येणार होतो तर आलो म्हटलं. हो, आले तर आता हातपाय धुवा, जेवण करा ना, झोपा मग. लय लवकर आले म्हटलं तुम्ही. सकाळपासून निघाले, येतो ताई मी.
2 नाही वाजत तर पोचतो, 11 नाही वाजत तर पोचतो. एवढा मोठा दिवस गेला, आता आले तुम्ही 7 वाजता. लवकर आलोच तो प्रीतीताई. ते काय झालं, यायचीच गलती झाली. तो एक आमच्या गावात बारका नाही काय, तुम्ही पाहिलंच असन त्याले. तो आला, गाडीची चाबी मागितली त्यानं, यानं देऊन दिली चाबी. 10 मिनिटात येतो म्हणे, नाला एका तासानंतर. ते तर झालं, 1 तासानंतर आलो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे बा, चाललो जाऊ. घरून निघालो आम्ही, अर्ध्या रस्त्यात नाही पोहोचलो तर गाडीतलं पेट्रोल संपलं. गाडीतलं पेट्रोल संपलं तर किती वेळपर्यंत रस्त्यावर वाट पाहणं चालू. एखाद्याची गाडी येईन, कोणती गाडी येईन, तर गाड्या घोड्या कुठं राहते दुपारी. मग गाडी आली एका काकाजीची 5 वाजता, तर पेट्रोल मागितलं. मग त्या काकाजीले कसं मस्त पेट्रोल पंपापर्यंत आणून दिलं त्या काकाजीनं. मग म्हटलं तुमच्या गाडीत पेट्रोल टाका आणि आमच्या गाडीत पेट्रोल टाकतो. त्या काकाजीले मग 100 रुपयाचं पेट्रोल टाकून दिलं. यायनंही पेट्रोल टाकलं. मग गाडी नेली समजा ना, पेट्रोल काही टाकलं नाही. नाही तर काय, मग असा तर आहे तो. यायला समजत नाही, कुठं येवा जावाच्या दिवशी नाही द्याव कोणाला गाडी.